उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संपुष्ट है हृदय पेटी, संपुष्ट है हृदय पेटी, धरोनी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावे सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. महायोगपीठे तटे भीमरत्यं वर्णपुण्डलिकाय दातुं मुनिन्द्रे समागस्ततिस्तं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंग करू प्रथम नमाना. पांडुरंग करू प्रथम नमाना. हे पांडुरंग करू Thank you.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार व्हावा सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रामदासा नमो सद्गुरु सच्चिदानंद शांताराम रूपा जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री गुरूंचे चरण ते नमस्कार होण्याता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेनो बोलतो चिन्याती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या पुण्यभूमीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम नाम सप्ताह सोहळा मला वाटतं गेली 25-26 वर्ष 25 वर्ष झाली आता मला आणि 25 वर्ष झाल्यानंतर आज या ठिकाणी वारकरी संप्रदायातलं एक महत्वाचं स्थान म्हणजे सद्गुरु दत्तात्रय महाराज. मागच्या महिन्यामध्ये गाणगापूरला कार्यक्रम झाला आणि तिथं कार्यक्रम करत असताना साक्षात दत्तात्रयाचं दर्शन व्हावं, परंतु आज दुसरा या ठिकाणी या पावनभूमीमध्ये या ठिकाणी मी प्रथमतः आलो, परंतु प्रथमतः येत असताना असा भास झाला या ठिकाणी तुम्ही सर्व भाईभक्तांनी इथं गाणगापूर तयार केलं याचा आनंद वाटतो मला. प्रत्येकाच्या जीवनातील वेळ अमोल आहे आणि तो वेळ या ठिकाणी कुठं लावायचा हे स्वातंत्र्य प्रत्येक जीवाला आहे, परंतु दैनंदिन संसाराचा या ठिकाणी गाडा ओढत असताना आपला वेळ कुठंतरी कारणे लागावा याच्यासाठी चालू केलेला हा अखंड या नाम यज्ञ सोहळा तुम्हा सर्वांच्या भाविक भक्तांच्या सहकार्याने चालू आहे. या नाम सप्ताहामध्ये परमपूज्य आदरणीय स्वामी सत्यानंद सरस्वती महाराज यांची 25वी पुण्यस्थिती या ठिकाणी उत्साहाने तुम्ही साजरा करता. तसेच हरिभक्त परायण परमपूज्य सेवानंद सरस्वती स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपूजन विलास महाराज जोशी आहेत. पुण्यवंत या ठिकाणी कार्य या ठिकाणी जे संत मंडळी या ठिकाणी या भागाला भेटली हे आपल्याला भगवंतांनी दिलेला प्रसाद आहे. आज या कार्यक्रमाला गुणवान चोपदार मंडळी आहेत. आमचे भाऊ या ठिकाणी दोन्ही बी इतकं सुंदर पकवाज वाजवतात. सर्व गायनाचार्य मंडळी आणि माझ्या लहान लहान लेकरं या ठिकाणी संस्थेतील विद्यार्थिनी या कार्यक्रमाची सर्व मंडळींनी शोभा वाढवली. महाराज हा खेळ एकट्याचा नाही, परंतु सर्वांनी जर विचार केला तर तो अवघड नाही. सगळ्यात माझं हृदयस्थान असणारे माझे साधक मंडळी महाराज, ज्यांच्या व्यक्तिमत्वावर त्यांच्या अस्तित्वावर या ठिकाणी हा जग चाललेला आहे. खऱ्या परमार्थाची ओळख करून देणारे जगाच्या पाठी जर कोण असतील, ज्याला देहतादात्म्य विसरून भगवंताची अनुभूती ज्या जीवाला प्राप्त होते, उन्मणी अवस्था ज्या जीवाला प्राप्त होते, त्यालाच म्हणायचं महाराज या कलियुगामध्ये उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. का तर साधू संतांच्या सद्गुरूच्या कृपेने या ठिकाणी या देहाला आकार जर कोणी दिला, जेव्हा प्रातस्मरणी या ठिकाणी
श्री संत शिरोमणी नाथ महाराज भ्रमात होते की आपल्याला जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी सापडलं पाहिजे. तेव्हा सर्व वैभवाला लात मारून या ठिकाणी याच पैठण क्षेत्रामधून नाथराया निघाले. कुठे निघाले महाराज? संतांना भेटण्यासाठी. आणि संतांना भेटण्यासाठी निघाले तेव्हा शोधल्यावर सापडतो महाराज. स्वामींची भेट झाली. कोणाची भेट झाली? जनार्दन स्वामींची भेट झाली. आणि जनार्दन स्वामींनी मार्ग दाखवला. या कलियुगामध्ये उद्धाराचं एकमेव साधन काय आहे? ते संत आहेत. संत काय करतात? तर साक्षात आपल्याला भगवंताची भेट घालून देतात. आणि खरंच महाराज दत्तात्रेयाची भेट कोणी घालून दिली? दत्तात्रेय महाराजांची भेट नाथरायाला कोणी जर घालून दिली असेल तर ते संत होते स्वामी जनार्दन महाराज. विठ्ठल विठ्ठल आज या कार्यक्रमाला यजमान म्हणून या ठिकाणी मी आलो आहे. याच्यासाठी विजय दिगंबर कदम दुपारचे संत भोजन श्री श्रीवाजी दादाभाऊ गोल्डे आणि संध्याकाळचे संत भोजन श्री किसन नानाभाऊ सातपुते या भाईभक्तांनी आजचं या ठिकाणी हे पुण्य कमवलं. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. मी या ठिकाणी नाव उल्लेख का केला तर या ठिकाणी गीत नाही करायचं. आज धर्माच्या कार्याला या ठिकाणी साधा खराटा जरी हातात घेतला तरी ते देव मान्य आहे. परंतु भोग तो ना टळे संचिता वाचून. आपलं जर संचित बलवंत असेल तर महाराज म्हणतात या जड जीवाला आकार द्यायला काहीच या ठिकाणी कमतरता पडत नाही. देव या ठिकाणी भरपूर देतो. परंतु आपलं प्रारब्ध अनुकूल पाहिजे. आमचे गुरुबंधू या ठिकाणी केशव महाराज यांनी झाडू मारायचं काम केलं. या हृदयातली जी घाण आहे ना ती काढायचं ठरवलं. बरेचसे नव्हे प्रत्येकाच्या जीवनाचा कायापालट करायचं काम ते करतात. लाथाडीला संसार माया तयावरी फार. काय या संसारामध्ये? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. महाराज कितीही श्रेष्ठ कर्म करा संसाराचं परंतु ते लोप पावल्याशिवाय राहत नाही. परंतु परमार्थामध्ये एक जर चांगलं कर्म केलं तर ते आयुष्यभर आपल्याला साथ सोडत नाही. आपण ठरवायचंय नेमकं कर्म कोणचं करायचंय. आज संतांच्या संगती मनमार्ग गती अकळावा श्रीपती. कोणी सांगितलं हे आपल्याला? तर साधू संतांनी सांगितलं महाराज. मग या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा आहे. आणि महाराज म्हणतात या जीवाला नटवण्यासाठी जसे नवीन नवीन अलंकार आपण घेतो, नवीन नवीन वस्त्र आपण घेतो, तसं अंतर्यामी या जीवाला नटवण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? तर भाग्याचा उजळ करावा लागेल. भाग्य जर आपण नाही उजळलं तर या ठिकाणी आला तसा गेला. जसं सुंदर गव्हाचं पीठ घेतलं, लाकडं आणले, या ठिकाणी पातेलं तवावर ठेवला, कणिक मळली, परंतु न भाजता जर चपाती तव्या उलती पालती केली आणि ती जर समजा आपल्या मालकाला खायला दिली तर शाबासकी भेटन का माझा माताबाईंनो? आपल्याला शाबासकी भेटण्याऐवजी ती म्हणतील तुमची कोणत्या शाळेत गेला होता? तुमच्या घरी अशीच चपाती भाजतेत का? मग त्याच्यासाठी क्रिया करावा लागेल. तर काय करावं लागेल? त्या चुलीला अग्नी द्यावा लागेल, झाड लावावं लागेल, त्या ठिकाणी तवा गरम करावा लागेल, आहे की नाही? आणि तवा गरम केल्यानंतर ती कच्ची चपाती भाजावं लागेल. बरोबर आहे का? कारण आमच्यापेक्षा आमच्या आया बहिणींना माता भगिनींना जास्त अनुभव. का तर ती भाजली का कच्ची, आम्ही कसली आली तरी आम्ही. आणि काय म्हणावं तर महाराज परत भेटन याची गॅरंटी
हाती शहाणा त्याचा बैल रिकामा असतो. अनेक पंडिताचे गप्पा मारतात, परंतु आचरणात नसल तर त्याच्या बोलण्याला धार नसते. म्हणून महाराज म्हणतात क्रिया करावं लागते. कालवण या ठिकाणी भाजी, कालवण या ठिकाणी चुलीवर ठेवलं आणि त्याच्यात कूट टाकलं, बटाटे टाकले, तेल टाकलं, जिरी टाकली, लसूण टाकला आणि झाडच लावला. जी क्रिया कोणची तरी कमी राहिली, काय राहिलं, त्याला ऊर्जा देण्याची क्रिया थांबली. मग आपल्याला किती वेळेत भाजी तयार होईल बरं, मला सांगा बरं. बटाट्याची भाजी किती वेळात तयार होईल? अर्ध्या तासात. माझ्या माता भगिनींना सांगा, अर्ध्या तासात भाजी तयार होईल? 1 तासात? 2 तासात? 12 तासात? 12 तासात तिचा वास येईल, पण ती तयार होणार. जीवनाची तीच कला आहे महाराज. योग्य वेळी जर या देहाला जर समजा उजाळा नाही केला तर महाराज या देहाचा वास आल्याशिवाय राहत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर या देहाचा उजाळा करण्यासाठी संतांकडे जावं लागतं, सद्गुरूकडे जावं लागतं. महाराज म्हणतात भाग्य जर उजळायचं असेल, आपल्यातील जी काही या ठिकाणी विकारी चिंता आहे ती दूर करायची असेल, तर साधू संतांचं दर्शन झालं पाहिजे, सद्गुरूचं दर्शन झाले पाहिजे. मग काय करतात, दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, संत दर्शनी हालाव, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. बेसोडा मार थोडं. आता काय केलं संतांनी, हे नुसतं भांड धुवून काढलं नाही महाराज. आपल्याकडे या ठिकाणी साबण, या ठिकाणी शॅम्पू, काही नाना प्रकारचे या ठिकाणी बाहेरून वास यावा म्हणून, घाण निघावं म्हणून बहिरंगाने आपण एक शरीर धुवत असू, परंतु संत हे आत अंतर्यामी अंतरंगाने धुतात. अंतरीची घे संसार कसा आहे, फलकट हा संसार. संतांनी सांगितलं, आपण बी आपण चिंतनामध्ये म्हणतो संसार कसा आहे,
फलकट म्हणजे शेंगाच्या टारपाल्यासारखा. परंतु कोणी सोडलाय का? अजिबात. जसं गायच्या कासेला मोछड चिटकावा संसार, आपण संसाराला चिटकलो किंवा संसार आपल्याला चिटकला, काहीतरी क्रिया झाली, परंतु ते सुटत नाही. परंतु भाऊनी म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन ती लोक, जाईन गे मायेत या पंढरपुरा, भेटीन माहेरा पुलिया. महाराज हे भांड उजळून काढलं. कुणी काढलं? तर संतांनी काढलं. आणि संतांनी भांड उजळून काढत असताना लावणी हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करा, सांगितले चिंता न करावी. कलियुगामध्ये सर्वात जर मोठा कोणता रोग आपल्याला झाला असेल तर ती चिंता आहे. एक चिंता धरली, गटुड्याला दारा, सदऱ्याला दारा, कापडाला दारा, ती उचलून बाजूला आपण ठेवतो, परत ती आपल्याला शिव नाही याची दक्षता घेतो. बरोबर आहे मला. एक चूक केली का ती बाजूला या ठिकाणी ती दुरुस्त करायची, म्हणजे ती परत आयुष्यात होणार नाही. तसं एक समस्या पुढे आली की तिचं आपण काय करतो, जसं पिकामध्ये काँग्रेस आलं ती या ठिकाणी कापून घेत नाही, तिला म्हणतो आपण मुळासकट हे उपटून काढायचं. तसा संसारामध्ये जे काही व्याधी आहे, जे या जीवनाला लागलेला कलंक येतो म्हणजे चिंता आहे. आणि ती चिंता जर जगाच्या पाठीवर कोण घेऊन काढत असेल ते संत आहे. अवघी चिंता कुणी संत दर्शनी हालाव. काय झालं, आपण त्या पात्रतेचे बनलो, त्याच्यासाठी विद्यापीठात जावं लागलं का? कुठं एखाद्या संस्थेचं ऍडमिशन घ्यावं लागलं नाही, किंवा कोणत्या शाळेचं या ठिकाणी आपण विद्यार्थी बनायची गरज लागली नाही. काय झालं, मस्तकावर हात ठेवला सद्गुरूंनी की त्याच्या जीवनाचा काय पाहिजे, त्याचे सर्व कायचे संकट असते ते दूर करण्याचं काम देवानी खातं दिलं. देवानी खातं कोणाकडे दिलं? सद्गुरूकडे दिलं. आता जी काही 33 कोटी दैवत आहेत ना, ही 33 कोटी दैवत, त्याच्यात या ठिकाणी पांडुरंग सोडता इतर जी काय दैवत आहेत, ही दैवत आपापला हिशेब घेऊन कुठं जातात? आषाढीला पंढरपूरला जातात. आणि प्रत्येक जण आपली जसं विद्यार्थी आपापली वैभव गुरुजीकडे तपासतो ना, तशी ही दैवत, मी नाव घेत नाही, परंतु ही दैवत हिशोब कोणाला द्यावा लागतो? सगळा हिशोब. कोणाला गुण आला, कुणाचे किती पैसे घेतले, कुणाला किती त्रास दिला, कुणाला किती आनंद दिला,
याची सर्व तपासणी अखिल कोट ब्रह्मांड नाही परमात्मा पण नरेश तपासत असतो महाराज. आपलं सुद्धा रेखार्ड तिथं जात. मोकार मोगम गोळ नाही, हा खेळ नाही. हा प्रत्येक क्षणाची प्रत्येक दिवसाची या ठिकाणी नोंद चित्रगुप्त करत असतो. म्हणून या जीवनामध्ये याच देही याच डोळा पाहू. महाराज हा जीव या ठेवला आपण संपलो. आतापर्यंत जगाच्या पाठीवर असा कुणीच या ठिकाणी आला नाही की स्वर्गामध्ये महाराज आनंद आहे. अजिबात कसलंच प्रकारचं दुःख नाही असं सांगणारा मुठभर आहे जीवन. हे जीवन जर सुखी करायचं असेल तर स्वल्प वाटे चला जाऊ. तुम्ही म्हणता स्वल्प वाट कोणची? 14 जाण छडशास्त्री कारण 18 पुराण हर्षिगात. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण याच्यामध्ये जर आपण शिरलो तर प्रत्येक या ठिकाणी पारायण करण्यासाठी 10 वर्ष लागतात. शास्त्राचा अभ्यास करायला 10 वर्षे, पुराणांचा अभ्यास करायला 10 वर्षे आणि वेदांचा अभ्यास करायला 10 वर्षे. तोपर्यंत हातात काठी आली, डोळ्याने दिसना, पायाने चलवणा, आठेकडे कायच ऐकायला तर येईना. मग या शास्त्राचं पुराणाचं काय करायचं? माऊली म्हणतात ही काय करतात? ही हरीचे भजन करतात. तर तुम्ही आम्ही या ठिकाणी यात पडता कशाला? देव कुठे आहे? महाराज म्हणतात ज्या सुखा कारणे देव वेला मला वैकुंठ सोडून संत सदानी रागिला. वैकुंठ सोडून संत सदानी रागिला. सर्व सुखाच्या सुखराशी कुठे? संतांच्या घरी बरं का प्रमाण दिलं या ठिकाणी. सुख कुठे? सर्व सुखाच्या सुखराशी देते भक्ती मुक्ती होती दासी. सुख एकीकडे ठेवलं ना आपण दुसरीकडे चापतो. तसं अंधारात दिवा नाही काय नाही, अंदाजे मोघाम जीवन चाललं महाराज. दे रे हरीण पलगावरी देवाशाने भेटत नाही महाराज. त्यासाठी काहीतरी या ठिकाणी तपचर्या. तपे विन दैवत ज्ञान प्राप्त आणि तुझे विन हित कोण सांगे? ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात. काय महाराज? साधूचे संगती तरुण पाय साधू बोध झाला तुनुरोडिया ठेला ठाईचा मुरला अनुभवे कापुराच्या वाती उजळण्या ज्योती. ठाईची समोर महाराज जर जीवन चमकाय तेजमय करायचं असेल तर सद्गुरूचीच कृपा. आता ही महाराज मंडळी या ठिकाणी यांना अर्धा तास आपण देतो काय तर ही कला प्रदर्शन आहे महाराज. कोणाला जमत नाही का तड्यातून ते बोल काढतात. का काढतात तर यांच्यावर सद्गुरूची कृपा झाली. तुम्ही घरी बसून करा मला अभ्यास. सद्गुरु सारिका स्तपाटी राका इतराचा लेखा कोण राजियाची कांता काय भीक मागे मनाची आयोगे सिद्धी पावे. महाराज जे पाहिजे ते जर तुम्हाला इच्छित भेटायचं असेल तर काहीतरी सत्य संकल्प करावा लागेल. महाराज म्हणतात सर्व सुखाच्या सुख राशी ते भक्ती मुक्ती होती दासी. मुक्त अवस्था आपल्याला कुणाचं बंधन नाही. आहे का इथं बंधन कुणाचं? कुणी उठ म्हणेन का तुम्हाला? जर म्हणला तर तो मूर्खात निघाल्याशिवाय
विठ्ठल विठ्ठल. ही नारदाची गादी महाराज. इथं यमाला यायला या ठिकाणी बंधन आहे, दुष्ट प्रवृत्तीला यायला बंधन आहे. त्याला जसं लक्ष्मण रेषा आखली तसं या रेषेच्या आत या ठिकाणी दूषित कर्म, दूषित या ठिकाणी काहीच गोष्टी होऊ शकत नाही. त्याला म्हणायची ताकद, त्याला म्हणायची या ठिकाणी पावर. आणि मग महाराज म्हणतात की मुक्त अवस्था प्रत्येकाला हवी आहे पण भेटत नाही. घरातून कीर्तनाला निघायचं तरी या ठिकाणी सासूबाई म्हणते तेवढा झाडू मारून जा, किंवा सूनबाई सांगते सासूबाई कीर्तनाला निघाले तर तेवढे या ठिकाणी गाईला चारा टाकून जा. काहीतरी बंधन आहेत मला. सासरे बुवा निघाले ते म्हणते एवढा दळणाचा पिठा गिरणीत नेऊन ठेवा. आणि जर या संसारातून मुक्त अवस्था पाहिजे असेल तर आपण देवाचं सभासद झालं पाहिजे. माळ नसली तर माळ घालावा, बरोबर आहे का? तो जर कोरा राहिला चांगदेवासारखा तर 7 वर्षाची मुक्ताई सुद्धा त्याला उपदेश करू शकते. तसं या जीवनामध्ये या ठिकाणी या जीवाला जर आकार द्यायचा असेल तर महाराज पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये पाहिजे. आणि जीवन उजळण्यासाठी सद्गुरूला अनन्य भावे शरण केलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात उजळले भाग्य आता आवगी चिंता बारली. पण कशाने? एक पाऊल जर आपण देवाकडे टाकलं तर देव या ठिकाणी 10 पाऊल आपल्याकडे. सत्य संकल्पाचा देव म्हणजे आपला नुसता संकल्प मनामध्ये झाला का आज आपल्याला या ठिकाणी पुढच्या वर्षी काल्याची पंगत घालाय, खिशात रुपया का नसाला, पण त्याची चिंता कोणाला आहे? भगवंताला आहे. महाराज तुम्ही म्हणतात काय बोलाची कडी बोलाचा भात करून बघा. आमच्या जोडीदाराने महाराज काल्याची पंगत उचलली, सत्य घटना आला तर आमच्या गावी तर तुम्हाला त्या माणसा सगळं प्रूफ दाखवी. आणि उचलली आणि बाईने आपल्या गळ्यातले डोरले घाण ठोले डोरले पंगत घातली महाराज काल्याची. पण तिचा भाव तयार झाला होता. देह जावा तो राहो पांडुरंगी तोड भाव. महाराज या ठिकाणी काहीच कमी पडलं नाही त्या बाईच्याकडे. आज या ठिकाणी बांगला गाडी सर्व काय कमी नाही. आला तर तुमची गाठ घालून देईल का? तर संकल्प जर योग्य असेल. आता महत्वाचा मुद्दा मी सांगायसाठी इथं का आलो. आता आमचे गुरुबंधू या ठिकाणी केशव महाराज आहेत ऐकायला, परंतु काही गोष्टी अशा असतात की त्या सांगितल्याशिवाय मनाला समाधान होत. आता पहिला मुद्दा तुमच्यापाशी मांडतो. हा देह कुणाचा आहे? हा देह आपला हे भाड्याचं घर आहे. शकेजाचे त्याला ते देवाने दिला, इतका देवाने दिला नरदेव महाराज, परंतु आपण तरी बी नाराज देव. मग मला सांगा, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, तुमच्यासारखा माणूस तुमच्या परिसरात आहे का? तुमच्यासारखा माणूस दिसायला होईल अजिबात नाही. मग किती देवाची कला मोठी. इतके त्या देवाचे उपकार आहेत की या ठिकाणी कुठं जरी तुम्हाला टाकलं तरी तुम्ही ओळखू येता. नाव जरी माहित नसलं तरी या ठिकाणी हे महाराज या कीर्तनात मला दिसले होते. एवढी खूण या ठिकाणी प्राप्त करून देणारा जगाच्या पाठीवर तो कोण असेल तर देव आहे. महाराज देह हे काळाचे, देह कोणाचा आहे? जोपर्यंत
स्मशानभूमीत नेत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही, परंतु मशानभूमीत नेल्यानंतर या ठिकाणी अग्नीच्या ताब्यात स्वहा या ठिकाणी इतकं त्या देहाला नटलेलं महाराज, परंतु ते अग्नीच्या ताब्यात द्यावं लागतंय, काळाच्या ताब्यात द्यावं लागतंय. आता जेवढं आयुष्यभर या ठिकाणी काबाड कष्ट, कुणाच्या या ठिकाणी चोऱ्या माऱ्या करून, कुणाला लोबाडून, कुणाला या ठिकाणी दमदाटी करून धन कमविलेलं, पैसा खरा जर या ठिकाणी या गोष्टी जर घडत असत्या त्या धनासाठी घडतात, परंतु वारकरी संप्रदाय हा धनाच्या पाठीमागे लागणार नाही माणूस. त्याच्यामुळं त्याला आज या धावत्या युगामध्ये किंमत आली. का आली? तर या ठिकाणी त्या धनाला मोल नाही. का तर त्यांना संतांनी सांगितलं, देह हे काळाचे, धन कुबेराचे. कोणाचे? ही संघ नेता येत नाही. तुम्ही हित आहे तोपर्यंत तुम्ही किती या ठिकाणी धर्माशी त्याची सांगड घातली याचा हिशोब आहे. किती या ठिकाणी जोडवणी धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचार आता देवाची कृपा झाली. आता कुणालाच कुणाच्या दारात जायची गरज नाही. काळ बदललाय. अजून तर महाराज ही तर या ठिकाणी आपल्याला काय टेलर आहे, पिक्चर पुढं बाकी आहे. आणि पुढच्या काळात आता पुढच्या वेळेस जर मी आलो चुकून तुमच्या ध्यानात आलं, आता बाबांनी इथं हजेरी लावायला सांगितली, पण आलोच तर प्रत्येकाकडे 4-4 गाड्या, 4-चाकी गाड्या, बंगले. महाराज बसायला रानात बी एक सोपा, घरी बी एक सोपा, काहीच कमी पडणार नाही. का? अहो महाराज बंगले भांगारात काय लागलो, ज्याला नाही त्याला वाटतं बंगला असं, पण ज्याने बंगला बांधला त्याला वाटतं रानात जाऊन कुठेतरी झोपावं. दिवसा गार पडतय, संध्याकाळी गरम होतय, संध्याकाळी गरम गार होतय, संध्याकाळी सकाळी गरम होतय. मेळच बसना त्याचा ना आपला. पहिली माळाची घरं होती, मातीची घरं होती, ते शरीराला पोषक होती. आता ती काय झालंय, ती तरात देत आहे. गाडी आणूच तर इच्छा मनामध्ये असते, पण गाडी आणली की मित्रांनी मागितली, जावायने मागितली आणि कुणीतरी दडकून दारात आणून नसती घेतली तर बरं झालं असतं. महाराज ही उपाधी आहे, परंतु या ठिकाणी पुढच्या काळामध्ये फक्त दुष्काळ कशाचा आहे? फक्त तो म्हणजे सुखाचा. सुख बसे तळे ठाई. आणि मग संताची संगत जर आपल्याला अचानक तुम्ही जर समजा 12वीचा फॉर्म भरला, शाळेतच गेले नाही तर 12वीचा फॉर्म भरला तर तिथला प्राचार्य पर्यंत तुम्ही वेगळ्या रांगेत उभा राहा. बरेचसे जुळल्यानंतर तुम्हाला हाक, मग त्या रांगेत फक्त आपणच दिसणार आहे. का? तर त्या रांगेत या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला आतापासूनच हळूहळू तयारी करावं लागल. माळ नसली घातली तर या ठिकाणी आता तयारी करा. का? तर पवित्र तुळशीची गळ्यामध्ये माळ असल्यानंतर आपले महाराज या नारदाच्या गादीवर सांगतो, आमचे केशव महाराज म्हणले, या गादीची पावर, तुम्ही ज्या गादीवर बसलात ती सुद्धा नारदाची गादी, या गादी सुद्धा या ठिकाणी पावर इतकी आहे. आता मी सांगत नाही तुम्हाला, परंतु याच्यापेक्षा मोठा अधिकार कोणा?
अरे आम्हाला सुद्धा या गादी उभा राहिल्यावरच या ठिकाणी ही सगळं आठवतं. नाही तर माझा तर असा अनुभव आहे, मी या गादीवरून उतरलो की अभंग सुद्धा निश्चित. नाही. देवाची शपथ घेऊन सांगतो, करता कर्मिता हा भगवंत आहे आणि आपण मात्र निवत आहोत. या ठिकाणी देव हे काळाची धन कुबीराचे. इथे मनुष्याची काय आहे. कशाला मारा तुझं माझं हे जण ते जण मोकार भांडण कचेरीन कोर्टन माती जाऊन तिकडं. अनेक माणसं म्हणतात त्यांना राम राम घाला. तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल, कळतंय आपल्याला हा आपल्याला लोबाडा निघालाय, पण तू मोठा हो बाबा. कचेरी कोर्टाचा आपल्याला वेळ नाही, ह्या ठिकाणी तिथं उच्चार करणं बी चुकीचं आहे. पण तरी जाता जाता सांगतो, ही ज्वार आहे ज्वार. तुमचे गुण घेणार, त्यांचे गुण घेणार आणि घेऊन घेऊन आपलं कटाळले की म्हणणार तुमचं काय होत नाही, तुम्ही घरी. मोकार आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा क्षणोक्षणी आजची करावा विचार करावा या पार भव सिंधू. का तर नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मग याच्यासाठी महाराज म्हणतात, आपलं नातं कुणाशी जोडावं, नातं कुणाशी जोडावं, तर महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात, संपुष्ट हे हृदय पेटी. संपुष्ट हे हृदय पेटी. संपुष्ट हे हृदय पेटी. संपुष्ट महाराज म्हणतात, संपुष्ट हे हृदय पेटी धरुणी पोटी साठव. संपुष्ट हे हृदय पेटी. आता हृदय आहे, याच्यामध्ये अनेक स्तर आहेत. देवाकडे जायला 7 द्वार आहेत आणि हृदयामध्ये देवाकडे भेटण्यासाठी जायला सुद्धा 7 द्वार आहेत. त्यापैकी एक द्वार म्हणजे या ठिकाणी देवाचं घर. साठविला हरी जी हृदय जे हृदय मंदिरी, त्याची सरली येर झारा, झाला सफल व्यापार. एक या ठिकाणी देवाचं स्थान सांगितलंय. या हृदयामध्ये या हृदयीचे त्या हृदय, ही व्याख्या सद्गुरूची आपल्याला. महाराज जीव गेलेला आणायचा हे सद्गुरूच्या हातात आहे. या हृदयातलं त्या हृदयात घालायचं हे सद्गुरूच्या हातात. माऊलींनी या ठिकाणी पैठणला येत असताना विद्यापीठा काशी यात्रेला मुक्ताई म्हणली, हाड कुत्रे हाड. हाड म्हणली, मेलेलं कुत्र उठून राहा. का त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याची ताकद फक्त सद्गुरु संतांमध्ये आहे. तो मामा म्हणून संपुष्ट आहे. आता व्याकरणाकडे जर गेलं तर सर्वांगे संपुष्ट म्हणजे सुशक्त,
या हृदयामध्ये जर देवाला साठून पुढे क्रिया सांगितली, संपुष्ट हे हृदय पेटी जरुणी पोटी साठव. पहा बरं. अनेक शब्द बदलला की अर्थ बदलतो. करुणी का धरुणी, मग काय करायचं? शब्द बदलला की अर्थ बदलला. करुणी पोटी साठवू, मग काय करायचं? काय केल्यावर या ठिकाणी देवी ऐका. ओम शब्दाचा मारा केला, विठ्ठल का कुलती आला, शब्द केले जाणा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी. देवाला बेडी घालता येते, देवाला या ठिकाणी बांधता येते, देवाला हृदयामध्ये साठवता देखील येते. हे जर तुम्हाला करायचं असेल तर त्या शाळेत जावं लागेल. विठ्ठल विठ्ठल साधू संतांनी काय आज शाळा उघडलेल्या नाही. 1212 उत्तरे माऊलींनी या ठिकाणी शाळा उघडली, सगळ्यांना उपदेश करण्याचं ठरवलं आणि या ठिकाणी ते सांगून सांगून कटाळले. वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली महाराज आणि पुढे चालून या ठिकाणी नाथांना साक्षात्कार झाला. माझं अर्ध राहिलेलं कार्य तू पूर्ण कर. अजान वृक्षाची मुळी माझ्या नरड्याला या ठिकाणी अडकले, तू सोडा ये. आणि आल्यानंतर नाथांना हळूच उपदेश केला. मला ही नाथ संप्रदायाची परंपरा आहे, सांगून जातो. जो निर्गुण निराभास, पहा बरं का, जेथुनी उपदे ब्रह्मास, आदी नारायण म्हणतितायाचा तो सगळ्यांचा आद्य गुरु. संप्रदायाची सुरुवात. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाची केला. गोरक्ष वळला कहिनी पदे कहिनी प्रसादे निवृत्ती दातारा. या माऊलींनी काय सांगितलं, हे नाथराया तू काय कर, माझा अर्धा या ठिकाणी कार्य तू पूर्ण कर. मग या ठिकाणी नाथांनी सांगितलं, नाथरायांनी सांगितलं, अनेक भारतात सांगितलं, नाथांच्या हरिपाठामध्ये सांगितलं. आणि म्हणले नाथ महाराज म्हणतात, आता काय करावं लागेल या कलियुगामध्ये. तर कलियुगामध्ये संताच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावी. का तर जगाच्या पाठीवर जर माझं हित कोण करणार असतील, चुलता मिलता नाही, बाई वडील नाही, सगळे सोयरे नाही, तर त्याची माझं हित करीती सकाळ. जेने हा गोपाळ कृपा करी. महाराज जर याच जीवनामध्ये देवाची कृपा नाही झाली तर या जीवनाला तर आकारच नाही, पण 7 पिढ्या दुःख भोगवणं. आज जर जगात सर्वात किंमत कशाला असेल तर संस्कृतीला आहे महाराज. तुम्ही कोट्यावधी धन संचय केला, पण त्या संचयाला जर सांभाळणारा नीट नसेल तर ते क्षणधन क्षणभरामध्ये नाहीस होऊ शकत. खेळाला लॉटरी, खेळाला पटका काय लागतंय बोलायला महाराज. तर फक्त आणि फक्त या ठिकाणी आपण जर कशाची या ठिकाणी भूक धरावी तर संस्काराची भूक धरा. योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य ते आत्मज्ञान प्राप्त करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जावं लागलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकदा का हा जीव नम्र झाला होता तेने कोण दिले आनंद. महाराज. नम्रपणा एवढी मोठी ताकद आहे की वाघ जरी आला तरी फक्त उभा राहा. तेवढी काहीतरी वेगळं दिसतंय. तो मला मारीन का, त्याच्या हातात शस्त्र असेल का, असं भूत त्याच्या पुढे समोर होऊन ते शिकणं पळून जातं. फक्त आपण नम्र राहिलं पाहिजे. महापुरे झाले
आपण एवढे मोठे नाहीत की देवापेक्षा आपण बी मोठे नाहीत महाराज. देव सुद्धा ज्या वेळेस आता उद्याचा विषय येतो, ज्या वेळेस तुकोबराया अखिल ब्रह्मांड पंढरीच परमात्म्याच्या देवळात गेले तेव्हा देव तुकोबराया पुढे झुकले. तुकोबराया म्हणले काय झालं देवा, काय गरीबांना पिणं काय घरचे खावाळे का काय तुमचं काय धोरण कळा जरा नाराज दिसतात, चेहरा उतरलेला दिसतोय आणि एवढं प्रफुल्लित चेहरा नाही. माझ्याकडे बघा ना, खाली बघत आहे. कोण बघत आहे? देव बघत आहे. आपण तर काय राव पाला पाचोळा आहे. आपल्याला नम्र व्हायला काय अडचण आहे? आलंय पैलवान असं, कारण पाऊल टाकलं की या ठिकाणी पैलवान दिसतोय आपल्याला महाराज. एकापेक्षा एक धनवान, कीर्तिवान, ज्ञानवान. या ठिकाणी कुणा संग लढणार तुम्ही? फक्त नमस्कार करा, पुढे चला. मग देवानी म्हणले, तुकोबराय म्हणले अरे असं काय, अरे तू जगाचा मालक आहे. तेव्हा देव म्हणले बाबा सगळ्या पुढे माझी मान वर आहे, पण तो आला की मान का दुखते? तर तुझी किंमत शब्दात वर्णन करता येत नाही. मी काय, तू सावकार आहे माझा आणि मी या ठिकाणी काय झाले कर्जबाजारी माणूस आहे. तुला जर दया बिया काय आली तर माझ्यावरच या ठिकाणी कर्ज कमी कर, काहीतरी माग. तेव्हा तुकोबराया म्हणले ठीक आहे, पण 8-15 दिवस वेळ दे. त्याच्या जागेवर जर आपण असतो तर हा म्हणले देवा घरून येऊन लगेच यादी आणतो तुमच्याकडे. आपली मागणी संसारासाठी आहे महाराज. तुकोबराया म्हणले या ठिकाणी तू मला मागायचं सांगतो, 7 पिढ्या माझ्या कुणाने कुणालाच या ठिकाणी मागितलं नाही, तुला तर नाहीच नाही आणि मला कलंकित करायला निघाला. शंका आली तुकोबरायाला, पण वेळेचं सोनं करायचं संतापून काय सांगावा. 15 दिवसांनी तुकोबराया आले आणि त्यांनी मागितलं हे तुम्हाला सगळ्याला माहिती, हेच दान दे गा. देव म्हणले बरं झालं तुझा विसरण. म्हणले हे काय माग? अरे विसरणं पडणं म्हणजे पुण्याचं काम आहे, दुसरं काहीतरी माग. अनेक या ठिकाणी याचना मागितल्या पण त्या पुण्यशीलच होत्या. देव म्हणले किती हुशार आहे तुकोबा तू. म्हणले देवा आयऱ्या गैऱ्याचा ठिकाणी चेला नाही, पांडुरंगाचा चेला. त्याच्यामुळे जर आपण माळकरी धरत ना महाराज तर आपल्याला या ठिकाणी आपल्यासारखा श्रीमंत जगात कुणी नाही. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तुकोबरायासारख्या आचरणात आणावं लागते. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, पुढे गाई नावडी हीच माझी सर्व जोडी. नरके मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, आणि तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावी आम्हासी. बघा बरं किती सोपं आहे, सुरळ सुडलंय. या ठिकाणी या गोष्टी जर आपल्या जीवनात आल्या तर महाराज तुकोबराया तुम्हा आम्हाला उपदेश करतात ह्याच्या त्याच्या संघ संबंध जोडायचेच नाही. जर आपल्याला मैत्री करायची असेल संत दर्शनी हा लाभ, आणि मग संताच्या दर्शनामध्ये असा लाभ होतो महाराज म्हणतात पद्मनाभ जोडीला. आता तुम्हाला नाही कळायचं पण माझ्या माता भगिनीला कळेल नाभी म्हणजे काय, नाभ म्हणजे काय. 9 महिने 9 दिवस ज्या मातेने आपल्या बाळाला जन्म दिला, 9 महिने ज्याला ज्या बाळाला अन्न पुरवायचं काम करते त्याला नाभी म्हणतात. आईने त्या ठिकाणी जेवण केलं किती बाळाला पोहोचतो, आणि आईने पाणी पिलं किती बाळाला पोहोचतो. ते साधन दोघांच्या मधलं म्हणजे ते नाळ आहे. आणि ती नाळ जोपर्यंत आईशी संलग्न आहे तोपर्यंत बाळाला विचार करायची गरज, जेवायची गरज नाही, पाणी प्यायची गरज नाही, दुखायला लागलं तर गोळी खायची, सगळं परस्पर काम या ठिकाणी होतं. कुणाचं? ही उपमा कोणी सांगितली? संतांनी सांगितली. जसं माईचं लेकराचं नातं आहे तसं जर संतांची आपल्यावर कृपा झाली तर या ठिकाणी देवाशी आपली नाळ जोडली. पद्मनाभ जोडीला महाराज या ठिकाणी डायरेक्ट देवाशी गाठ भेट घालून देण्याचं काम मी फक्त तू देव आईशे माझं.
किती पाहिजे महाराज? पुरे मनान तोवरी. वरी किंवा दुसरं एक प्रमाण, घातले दुकान देती आली याशी दान, संत उदार आणि संत उदार उदार भरले आनंद. अनंत भांडार. किती महाराज, किती मागा, त्याला मोल द्यावा लागत नाही. एवढंच जगाच्या पाठीवर दुकान आहे आणि त्या दुकानातला माल जर आपल्या एका जनार्दने मांडिले दुकान, एका जनार्दने मांडिले सिस्टीमवाल्याच्या नावाने एक टाळ्या वाजवा. महाराज काय गोडगा लावतोय सिस्टीमची महाराज, काय सांगावं. असं वातावरण तयार करायचं म्हणजे तुम्हाला धन्यवाद. आणि विशेष म्हणजे आजचा माहोल वेगळाच आहे. आता राहिलेले 15-20 मिनिटं मी जी बोलणार आहे ते तुमच्या हितच असेल. झाले आता पुतो वाचाळ बडबड बडबड झाली, परंतु आता आपण कुठं पार देवापाशी गेलो. महाराज देवापाशी जायचं म्हणजे एवढं सोपं नाही. तुम्ही सरपंचाला, सभापतीला, आमदाराला भेटू शकता, मुख्यमंत्र्याला भेटू शकता, पंतप्रधानाला भेटू शकता, पण राष्ट्रपतीला भेटायला जरा देशाचा राजा राष्ट्रपती आणि जगाचा राजा पंढरीस परमात्मा. आणि डायरेक्ट दयावंत जे अंतरी महाराज, कृपावंत जे अंतरी महाराज. साधू संत इतके कृपादान आहेत, इतके दयावान आहेत. क्षणार्धामध्ये या जिहाचा पाया करतात आणि हाताला धरून डायरेक्ट देवाकडे नेतात. म्हणजे एवढं काय मोठा उपकार आहे. काय सांगू आता संताची मज निरंतर जाग काय द्यावे तेच वायू उत्तराई ठेवितो पायी जीव थोडा. महाराज हा जीव जरी फेकून दिला पाया किंवा वळवून टाकला तरी उपकार भेटू शकत नाही. पण ही कळ तुम्ही म्हणता अनेक सांगितलं, संतांचं महात्मा सांगितला, पण तुम्ही थोडं 15 मिनिटं येड म्हणून माझं चिंतन आहे का. विठ्ठल विठ्ठल सांगणारे तुकोबर आहेत. सांगणार तो अधिकारी असला पाहिजे. रिक्षात बसून आलाउन्सिंग करणारा सुंदर आवाज आहे, परंतु त्याने जरी काही म्हणलं तरी त्या शब्दाला त्याच म्हणते ते बडबड करणारा माणूस आहे. पण सद्गुरु सारखा आमच्या या ठिकाणी केशव महाराज सारखा एखादा माणूस म्हणला सगळ्या साधकांनी या तारखेला गोळा व्हायचे, तर प्रत्येक साधक विचार करून कामाचे नियोजन करून तिथं गोळा होणार. तसं तुकोबराय म्हणतात, जर तुम्हाला संत कृपा झाली इमारत फळाला येईनच हो, पण पद्मनाभ जोडीला इमारत फळा आलीच महाराज. त्याची कृपा झाल्याशिवाय नाही. तर एका हाताची किंमत कोणत्या पटीने सांगावं की 2 लाख आहे, 10 लाख आहे, 25 लाख आहे. हाताची किंमत बरं का. पायाची किंमत
एका पायाची 10 लाख एखादा म्हणे मी 20 देतो ती मला काढून. महाराज हाताची किंमत वेगळी, पायाची किंमत वेगळी, त्याच्यानंतर डोळ्याची किंमत वेगळी, कानाची वेगळी. आता नुसती दाढ बसवायची म्हणलं तरी 2 लाख. डोळ्याची लस बसवायची म्हणलं तरी 50,000 लागते. जीबीची तर किंमतच करता येत नाही. आणि तुम्हाला सांगतो हृदयाची किंमत, जे हृदय या ठिकाणी भगवंताने आपल्याला दिले याची ही किंमत करता येत नाही. मग सरासरी सगळ्यांची टोटल केली, जसं ती पळीची सगळ्या या ठिकाणी सामानाची यादी टोटल केली, आकडा आपण कधीच ऐकला नव्हता. या शरीराची किंमत किती आहे महाराज? हे किती शून्य लावली तरी कमी पडते तो. देह दिला देह गम भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. बाधा निर्माण झाली, माया उत्पन्न झाली. परंतु ही माया समूळा सकट उपटून टाकण्याचं काम जगाच्या पाठीवर कोणी केलं तर संतांनी केलं महाराज. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. आणि संतांनी काय केलं, आपल्याला प्रसाद दिला. आणि तो प्रसाद म्हणजे डायरेक्ट देवाशी सांगड. आणि देवाची सांगड घातल्यानंतर महाराज काय झालं, ऐका बरं का, येड म्हणून आहे का, मी शहाणा माणूस नाही, मी येड आहे, परंतु तरी मी येड्याचा आहे का, देवाची ना आपली गाठ घालून देणारे संत आहे महाराज. मग आता किती उपकार. बर आपल्याला समजा मोटरसायकल घ्यायची, एखाद्याने फोकाट मोटरसायकल दिली, फोकाट. पण तो दिवस खवायना माणसाला अन्न बी खाऊ वाटणार नाही का, तर ते म्हणे माझं पोट भरलं. अरे तुझं उपकार काय, मी कुठं फिरलो. मला मोटरसायकल घ्यायसाठी कारखान्याला जावं लागलं असतं किंवा वर्षभर ड्युटी करावी लागली असती. पण तू एवढा उदार की मोटरसायकल लाख रुपये, त्याला अन्नच खाऊ वाटत. पण ज्याने आपल्याला जीवन दिलं त्याची गाठ घालून देणारे संत आहे. म्हणजे ह्याचा अर्थ आपण डायरेक्ट देवाच्या घरी गेलो तर का. समजा संताच्या संमतीने आपला हात देवाच्या हातात देऊन टाकला, प्रसंग तयार झाला, आपण देवाच्या दरबारात आहे. मग देवाच्या दरबारात मला सांगा काय आहे महाराज, रिद्धी सिद्धीची, किल्लाराची भंडार आहे महाराज, नवी कल्पतरूची झाड आहेत. आणि जे इच्छा करावं, जे इच्छा मनामध्ये ते पूर्ण होत आहे. असं या ठिकाणी देवाचं घर. मग दुखणं नाही, बाणं नाही, कॅन्सर खाला झाला, डायबिटीस खाला झाला, साखर कमी झाली महाराज, कशाने? देवाच्या चिंतनाने. आज उक्ता प्रसाद घ्यायचाय तुम्हाला, देवाच्या चिंतनाने. लय दिवसाचा आजार होता, पाठ दुखत होती महाराज, बीपी वाढत होता, चुलता गेला याच बी वाटत होतं, मी बी जातोय का काय. परंतु आता चिंतीने पावलो विसावा, येड्याचा आहे का बरं का. तिथं गेल्यावर भात झाला. आता आपल्याला मरणाची भीती कुणी केलं? ही हे संताची प्रक्रिया आहे, सद्गुरूची प्रक्रिया आहे. असं म्हणजे या अंतकरणाला वाटू लागलं बरं का, अजून प्रसाद भेटायचा आहे तेव्हा या देहाला वाटू लागलं आता आपण मरत. मरणाची तर भीती नाही सगळ्याला महाराज. एखादा मेलं तर ह्याला शिवता पित ती म्हणतो आधी दवाखान्यात चला का. विश्वास जो करी स्वामी महाराज, देवावर विश्वास पाहिजे. देवावर घालवून या भार राहिलो. हे देवा, तुला मारायचंय का जगवायचंय, या ठिकाणी तुझ्या पशी ठेवायचंय का या माझ्या ताब्यात द्यायचंय का काय करायची तू कर. 10 वर्षांनी मरणारच आहे आणि आता मरणारच आहे, कुठं दुष्काळात मरणारच आहे ना आमदानीत मरणारच आहे. ठेविले आनंद तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. ही प्रक्रिया कोण सांगतोय आपल्याला? संत सांगतात महाराज. मग असं वाटू लागलं, असं वाटावं लागलं या ठिकाणी आतापर्यंत जीवन महाराज फेल गेलं, आता या संतामुळं आपल्याला सुख वाटू लागलं.
कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटी नयनी नीर लोटे आणि हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप पत्नीने नवऱ्याला देव म्हणावा यात काही विशेष नाही. तिचा धर्म आहे. पांडुरंग वेगळा आणि माझा मालक वेगळा. तो माझा पती परमेश्वर आहे, देव आहे. परंतु संतांनी जगाच्या मालकाची गाठ करून देणे म्हणजे ही काही सर्वसाधारण गोष्ट नाही. आणि जेव्हा संत देवाची घाट घालून देतात तेव्हा मध्ये एक असा पडदा तयार होतो, त्याला म्हणतात अवस्था. संसाराची व्यथा आहे आणि परमार्थाची अवस्था झाली पाहिजे महाराज. तेव्हा तिथं अशी अवस्था तयार होते. महाराज सांगतात कंठी प्रेम दाटी नयनी नीर लोटी 10 वर्षांनी मुलगी लग्नाला गेली, नांदून आली आणि 10 वर्षांनी अचानक समोर आली. त्यावेळेस एक प्रक्रिया घडली. आईला काही बोलता येईना, लेकीला काही बोलता येईना, परंतु डोळ्यातून खळखळा पाणी वाहू लागलं, आनंदाचे अश्रू वाहू लागले. माझी आज्ञाने लेक सुज्ञ झाली. एवढंच नव्हे तर माझं नाव लौकिक करून आली, नांदून आली आणि घट्ट मिटली. प्रत्येकाच्या जीवनातला अनुभव आहे. ऐसी जगाच्या पाठीवर अशी एक जात आहे महाराज, तिलाच कळवळा येतो, बाकीच्यांना कळवळा येत नाही महाराज. डोळ्याला पाणी आलं तरी म्हणतो नाटक करते, दुःख झालं तरी म्हणते ती सोंग करते. फक्त एकच जात जगाच्या पाठीवरती ओळखी ती महाराज, याचं काय दुःख नाही. आणि योग्य वेळी योग्य तो उपचार करून या ठिकाणी सुखी करणारी जात म्हणजे ती संत. महाराज म्हणतात त्यांनी काय केलं, देवाच्या हातात आपला हात दिला, सगळं इडापिडा निघून गेली महाराज. अंगावर शहारे उमटले, डोळ्यामधून अश्रू वाहू लागले, कंठ दाटून आला, अंगावर शहारे उमटले. त्याला उन्मनी अवस्था. याला जोडून एक प्रमाण आहे. काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा आणि चित्त पांडुरंगा धुलत असे झालंय का तुम्हाला कधी? बोलाचीच कडी बोलाचा भात. या ठिकाणी संसाराची तर आपण किती नडू, किती रडू, किती नाटक करू, किती लबाड बोलू, परंतु देवासाठी कधी लबाड बोललंय का? देवासाठी कधी डोळ्यात पाणी आलंय का? देवासाठी कधी कंठ दाटून आलाय का? देवाकडे गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी महाराज हृदय भरून आलं का?
आपली आपण करा सोडवून संसार बंध थोडा थोडा वेगे. जेव्हा या बंधनातून मुक्त होतात तेव्हा ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर देह तादात्म्य विसरून म्हणजे थोडं उरगडून सांगतो या ठिकाणी आपण कोण आहे, आपलं नाव काय आहे, आपण कोणत्या गावामध्ये राहतो, आपण कोणाच्या पोटी जन्माला आलो आणि आपण काय करतो याचा विसर पडणं म्हणजे देह तादात्म्य विसर. हे फक्त आणि फक्त जगाच्या पाठीवर संतच करू शकतो. परंतु याच्या पलीकडे देखील जर आपल्याला अनुभूती पाहिजे असेल तर महाराज म्हणतात जिथं श्रवण कीर्तन आहे, जिथं या ठिकाणी सद्गुरूचा महिमा आहे, जिथं आषाढी कार्तिकी आहे, तिथं जर आपल्याला जाऊ वाटलं मग राम नामे उपजयावडी सुख घडोघडी सुख घडोघडी वाढू लागे असा जर भास आपल्याला होत असेल, असा भास एक थर आहे, असा भास जर आपल्याला होत असेल तर म्हणायचं देव आपल्यावर प्रसन्न. संतांनी दाविलेला मार्ग आपला योग्य दिशेने चालला आणि महाराज म्हणतात सगळं काही जर सत्य असेल तुका म्हणे साधारण सुलभ गो म्हणे. जर पूर्व सुकृताचा पूर्व पुण्याचा ठेवा असेल तर महाराज याला सायास करत नव्हे, ज्या वाटेवर आपण चाललो त्याच वाटेवर सद्गुरू आपल्यावर डोक्यावर हात ठेवल्याशिवाय नाही. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या वाटेवर या ठिकाणी 4 संप्रदाय आहेत. त्यातला या ठिकाणी भागवतात श्रीकृष्ण परमात्म्याने जडजीवाचा उद्धार करण्यासाठी ब्रह्मदेवाला या ठिकाणी उपदेश केला. ब्रह्मदेवाने मानसपुत्र नारदाला उपदेश केला. आत्मज्ञानाची सुरुवात संत नारदांनी व्यासांना सांगितलं आणि या व्यासगादीवर व्यास तुम्हा म्हणणं या ठिकाणी सांगण्याचा अधिकार भागवताच्या आधारे, गीतेच्या आधारे आणि शुद्ध ज्ञानराज ग्रंथाच्या आधारे या ठिकाणी बोलता येतं. बरं, हे बोल आमचे नाही, हे बोल देवाचे, हे बोल संतांचे आहेत, हे बोल सद्गुरूचे आहेत. याला हलक्यावर नेऊ नका. विठ्ठल एकदा सर्वांनी आपण देवाला भेटलो, बरोबर आहे ना. आजच्या कीर्तनामध्ये आपण देवाला भेटलो दादा. ज्याला कळलं त्याला या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. ज्याला नाही कळलं त्यांनी या ठिकाणी शेजाऱ्याला विचारा आणि आनंदात सामील व्हा. एकदा प्रेमाने भजन करा. इटुब्बार कुमाये
इतकं नाही इतके तुम्ही हार घातले. एवढ्या पात्रतेचं मी नाही, परंतु या ठिकाणी माझ्याकडे नाम असल्यामुळं त्याची किंमत तुम्ही माझ्या या ठिकाणी सत्कारामध्ये केली. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. नामाची ताकद इतकी मोठी आहे महाराज. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा. जाशील जरी या संप्रदायाचा शिरोमणी म्हणजे नाम आहे. आपण या ठिकाणी या जीवन नौकी प्रवाहामध्ये बसलो आहोत. कोणत्या गावाला जायचं, जाऊ देवा. कोणत्या एसटीत बसायचं महाराज, कोणत्या रेल्वेत बसायचं, ऐका बरं का, माझं चिंतन करून ऐका तुम्ही. कारण योग मला परत तारीख भेटू नाही भेटू, आज हे तर सोनं करायचं माझं काम आहे. कुठं आलो आपण, रेल्वे पर्यंत आलो नाही का, रेल्वेत बसतो. त्याच्यानंतर कोणत्या इमानात तुकोबरायाला देव घेऊन आलो, देवान कोणत्या इमानात बसू हे आपल्याला माहित नाही. परंतु जर आपल्याकडे सांभाळणारा जगाचा मालक असेल ना, राज्याची कांता काय भीक मागे, मनाची योगी सिद्धी पावी. आनंदाचे डोही आनंद तरंग मारतात. जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख देव निवारे. ही जी बैठक आहे ना महाराज, ही बैठक, ही नारदाची गादी आमच्यातल्या बऱ्याचशा लोकांना कळलेली. मी माफी मागणे या ठिकाणी, परंतु जेव्हा अनुभव आले आम्हाला, ते या जगादी तसे जर आपल्याला अनुभव आला तर जगाला सांगण्याचा अधिकार आहे. अन्यथा या गादीचा तो अपमान आहे मला. विठ्ठल विठ्ठल. मग ठीक आहे, हे देह जरी भाड्याने दिला असलं महाराज, ऐकून घ्या बरं, हृदयाचं काम करा. हा देह जरी देवाने भाड्याने दिला असला तरी याचा वापर करायचा अधिकार खरंय. बरं, जरी उष्ण दिला असलं तरी त्याला आपल्याला खर्चायला दिले होती, त्याचं माघारी द्यायचं काम आपलंय. परंतु याचा वापर करायचं काम त्यांनी आपल्याला सांगितलंय. म्हणजे याचा अर्थ मृत्यू लोकांमध्ये कर्माला मान्यता आहे, कर्म श्रेष्ठ आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे अनुमान प्रमाण आहेत. परंतु हे घोकण्यासाठी नाही, हे आचरणात आणण्यासाठी आहे. आपल्याकडे काय दिलं तर देवाने फक्त कर्म दिलं. तू जसं मागशील ते मी द्यायला तयार आहे. किती उदार आहे ते, काय देत नाही. जी इच्छा प्रकट करा ते मनोगत आपण पूर्ण करतो. कोणाला 6 महिने लागतात, कोणाला वर्ष लागतं, पण देवाची घेऊन शपथ घेऊन सांगा की माझं या ठिकाणी इच्छा पूर्ण झाली. पूर्ण करणारा तो आहे, मागणारे आपण आहोत. मग अनेकांनी अनेक मागितलं, त्यांना देवाने दिलं. परंतु आपलं मागणं जर योग्य असेल तर महाराज स्वल्प थोडंच मागा, पण असं करा 10 पिढ्याला सरण नाही असं मागा. म्हणजे सन्मार्गाची वाट जर आपण मागितली तर आपली तर पिढी उद्धार पावेल. 7 पिढ्याचा उद्धार झाल्याशिवाय. याच्याही पेक्षा सोपं घेऊन सांगतो तुम्हाला की देवाकडं मागत असताना आपल्याला ज्या ज्या काही या ठिकाणी प्रवास तर सांगितला. पहिली सायकल घ्या, दुसरी मोटरसायकल घ्या, परत या ठिकाणी 4 चाकी घ्या, एसटी घ्या, रेल्वे घ्या आणि विमान घ्या. एवढी वाहनं तुम्हाला सांगितली. म्हणजे याचा अर्थ काय, थोडं चित्ताचे कान करून ऐका. कुणाने या ठिकाणी एखाद्या जीवाने भक्ती केली का 6 महिन्यात महाराज रिझल्ट. किती? 6 महिन्यात रिझल्ट. कारण त्याचं मागचं गाबळ तेवढं असतं. भाऊ जन्मोजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली महाराज. आणि दुसरं वाहन म्हणजे ते या ठिकाणी 6 महिन्यात भेटणं म्हणजे हा विमानाचा प्रवास. त्याच्यानंतर जरा 2 वर्षांनी जर रिझल्ट लागत असेल तर या ठिकाणी म्हणायचं रेल्वेचा प्रवास.
त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी गणित करा, सायकल पोती या. जैसा ज्याचा भाव तैसा त्याचा भाव, जैसा ज्याचा भाव तैसा त्याचा. महाराज देव तुझा आहे, तुझं पशी बरी तुझा. या ठिकाणी देव कुठे? फक्त सद्गुरूला अनन्य भावे शरण जा. आणि नाही जर या ठिकाणी तुम्हाला देव दाखवला तर मी कीर्तन करायचं सोडून देईन. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे होता ठेवा तो या भावी सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. किंवा उजळले भाग्याता अवघी चिंता वारले. या ठिकाणी आपण काय केलं? अभंग असा फिरून 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 याचा काला केला महाराज. एकाच मुद्द्यावर थांबलो नाहीत, परंतु या ठिकाणी अनेक पदार्थ जर एकत्रित आले तर त्याला काला म्हणतात. आणि तो प्रसाद म्हणजे देवाचा प्रसाद असतो बरं का. चुकलं मागलं तर या ठिकाणी माझ्या पदरात टाका, पण जे योग्य आहे देव मानणे सद्गुरूच आहे ते परीच आहे. ज्याला चिटकन त्याचं सोनं केल्याशिवाय राहत नाही, असा हा या ठिकाणी संप्रदायाचा वारसा आहे. माझे अनेक साधक बांधव आहेत. आज माझा हा वर्षातला दिवाळीचा सण महाराज. कारण इतर ठिकाणी कार्यक्रम केला त्यात मला काय रंग नाही, परंतु माझे मायबाप साधकांच्या पुढे असा जर कार्यक्रम करायची वेळ आली तर आपल्याला देव प्रसन्न झाला महाराज. असं कसं. धन्यवाद. या ठिकाणी गोड अशी चाल होईल. या ठिकाणी कार्यक्रमाची सांग.